ॐ नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः। प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार. प्रबोधन मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण यक्ष प्रश्नावरती चिंतन करत आहोत. तर आजचे प्रश्न आहेत, 3 प्रश्न आहेत आणि त्यावर आज आपण चिंतन करणार आहोत. तर पहिला प्रश्न काय आहे? कः शत्रुः दुर्जय पुंसाम. कः शत्रुर्दुर्जय पुंसाम. माणसाचा जिंकाव्यास कठीण असा शत्रू कोण? आणि उत्तर आहे क्रोधः दुर्जयः शत्रुः. क्रोध हा जिंकाव्यास कठीण असा शत्रू आहे. म्हणजे बघा, आपल्याला माहीत आहे की आपले शत्रू कोणकोणते आहे. बाहेरचे शत्रू तर आहेच, पण आतमध्ये पण शत्रू आहे. आणि हे जे आतमधले शत्रू आहे ते जास्त धोकादायक आहे. आणि त्या शत्रूमध्ये सगळ्यात प्रबळ कोणता आहे? क्रोध आहे, राग येणं. बघा, जन्मताच हा राग आपल्यामध्ये असतो. मी बघितलेलं आहे. गाडीमध्ये एकदा प्रवास करत होतो. आईने त्या मुलाला, लहान मुलगा होता 5 वर्षाचा, त्याला फोन दिला. तो फोनवरती गेम खेळत होता. आईने जेव्हा तो फोन काढून घेतला, त्या मुलाला एवढा राग आला की त्यानं तो फोन फेकून दिला आईच्या हातून घेऊन. म्हणजे बघा, हा क्रोध जन्मतच आपल्यासोबत आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे आहे, पण क्रोध तर जन्मापासूनच आहे. आणि क्रोध काही केल्या जात नाही. आपण खूप प्रयत्न करतो की रागावणार नाही. आता एक मनुष्य होता. तो पत्नीला म्हणाला की मी आजपासून क्रोध करणं सोडून दिलेलं आहे. आता पत्नीला काही ऐकू आलं नाही. ती जरा थोडी बहिरी होती. तुम्ही काय म्हणाले? मी आजपासून क्रोध सोडलेला आहे. तिने पुन्हा विचारलं. तिनं 4 वेळा विचारलं. तेव्हा या माणसाला राग आला. अरे, मी सांगितलं ना तुला, मी क्रोध सोडला आहे. अहो, हे काय, तुम्ही तर रागावलेले आहात. म्हणजे बघा, हा राग कसा येतो. एक आहे राग येणं आणि दुसरा आहे राग आणणं. राग आणणं सोपं आहे किंवा राग आणणं ठीक आहे, पण राग येणं हे मात्र बरोबर नाही. कारण आईसुद्धा मुलावर रागावते, पण ती रागावत नाही, ती राग आणते. तिच्या मनामध्ये मुलाविषयी क्रोध नसतो. तिला मुलावर रागवायचं नसतं. त्याचं तिला वाईट पण वाटतं, पण मुलगा चांगला व्हावा म्हणून कधीकधी तिला रागवावं लागतं. आपण पण कधीकधी आपल्या घरच्या नोकरांवर रागावतो, पण आपण तेवढंच त्यांना प्रेम पण करतो, त्यांना मदत पण करतो. तेव्हा त्यांना तो राग काही वाटत नाही. पण आपला स्वार्थ पूर्ण होत नाही. प्रॉपर्टी आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहे, तिथे जर कोणी अडथळा निर्माण केला तर मात्र आपण राग सांभाळू शकत नाही. म्हणून गीतेमध्ये म्हटलेलं आहे, कामात क्रोधो अभिजायते. हा क्रोध कुठून येतो? कामनामधून. मनामध्ये कामना भरपूर असतात आणि जेव्हा त्या कामना पूर्ण होत नाही, जेव्हा त्या कामनांमध्ये अडथळे निर्माण होतात, तेव्हा आपल्याला राग येतो. तुम्ही तुमच्या मित्राला म्हटलं की अरे मला 10,000 रुपये दे, कर्जावरती दे, आणि तो म्हणाला की मी तुला यापूर्वी बरेचदा दिलेले आहे, यावेळेस मी काही तुला देऊ शकत नाही. म्हणजे आपल्या कामनेमध्ये अडथळा निर्माण झाला. लगेच त्या मित्राचा आपल्याला राग येतो.
पती म्हणतो पत्नीला, जा तू बापाच्या घरून 1,00,000 रुपये घेऊन ये, मला गरज आहे. पत्नी म्हणते की मी आता जाऊ शकत नाही, मागू शकत नाही. तर याला लगेच राग येतो. म्हणजे बघा, कोणतीही कामना मनामध्ये असो, ती कामना जर पूर्ण होत नसेल, ती कामना पूर्ण करण्यामध्ये जर कोणी अडथळा आणत असेल, तर आपल्याला राग आल्याशिवाय राहत नाही. म्हणून हा राग सगळ्यात मोठा शत्रू आहे आणि याला जिंकणं फार अवघड आहे. आपल्याला वाटते की आपण क्रोध जिंकलेला आहे. आपण जंगलात जाऊन राहिलो तर आपल्याला कळत नाही. पण जेव्हा आपण समाजामध्ये राहतो, लोकांसोबत राहतो, घरच्या लोकांसोबत राहतो, तेव्हा आपल्याला कळते की आपला राग अजूनही गेलेला नाही. छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपल्याला राग येतो आणि हा राग जेव्हा अनावर होतो तेव्हा लोक गुन्हे करतात, खून करतात, मारझोड करतात, शिव्या देतात, काय काय करतात, आत्महत्या करतात. हे सगळं कशामुळे? क्रोधावर नियंत्रण न ठेवता आल्यामुळे. पण आपल्या संतांनी दाखवून दिलं, अरे बाबा, तुम्ही रागावर विजय मिळवू शकता. महाराष्ट्रातल्या संतांनी पण दाखवून दिलं आणि सगळ्या जगातल्या संतांनी दाखवून दिलं की तुम्ही रागावर कंट्रोल करू शकता. आपल्याला माहिती आहे, एकनाथ महाराज जेव्हा स्नान करायला जायचे गोदावरीवरती, त्यांच्या अंगावर एक मनुष्य थुंकत होता आणि ते पुन्हा परत जायचे, पुन्हा स्नान करायचे, पुन्हा यायचे. असं 100 वेळा तो मनुष्य त्यांच्या अंगावर थुंकला, पण त्यांना राग आला नाही. शेवटी तो मनुष्यच थकून गेला. तो म्हणाला की महाराज, मी तुम्हाला खूप त्रास दिला, तुम्हाला इतके वेळा तिथे गोदावरीवर जाऊन स्नान घ्यावं लागलं. तेव्हा एकनाथ महाराज म्हणाले की अरे, हे तर तुनं पुण्यकर्म केलं. आज एकादशी आहे आणि या एकादशीच्या दिवशी मला 100 वेळा गोदावरीचं स्नान घडलं. तू तर माझं हितच केलं. तो पाया पडला, माफी मागितली आणि मला कुणीतरी पैसे दिले होते आणि सांगितलं की तुम्हाला राग आणून दाखवा. तेव्हा महाराज म्हणाले की अरे, तुला पैसे पाहिजे होते, तुझ्या मुलीचं लग्न आहे, तर मला मागितले असते, मी तुला मदत केली असती ना. म्हणजे बघा, हे असते संतांचं हृदय. त्यांना दया पण येते लोकांची, पण राग मात्र येत नाही. म्हणजे रागावर अशा प्रकारे विजय मिळवलेला असतो आणि जोपर्यंत मनामध्ये राग आहे तोपर्यंत आपली आध्यात्मिक प्रगती होणं शक्यच नाही. म्हणून रागावर नियंत्रण ठेवलंच पाहिजे. हा आहे शत्रू फार अवघड, फार कठीण शत्रू आहे. रागाच्या भरात मनुष्य काहीही करतो. भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे की रागाच्या भरामध्ये हनुमंतांनी लंकेला आग लावली, पण नंतर त्याला वाटलं की अरे, या लंकेमध्ये तर सीतामाई पण राहते, त्या अशोकवनाला जर आग लागली तर काय होईल. मग त्याला पश्चाताप होऊ लागला. पण रागाच्या भरामध्ये मात्र त्यानं लंका जाळून टाकली. म्हणजे असा असतो राग. जेव्हा मनुष्याला राग येतो तेव्हा तो काय करेल, कारण तो भानावरच नसतो. आपण काय करत आहोत हेच त्याला कळत नाही. त्याला लहान मोठं भाऊ बहीण आई वडील काही कळत नाही. तो त्या रागाच्या भरात काय करेल काही सांगता येत नाही. तो एकदम रागाने पागल होऊन जातो. म्हणून इथे युधिष्ठिराने म्हटलं आहे की सगळ्यात आपला मोठा शत्रू आहे तो आहे क्रोध. आणि या क्रोधाला जिंकणं फार कठीण आहे, पण त्याला जिंकल्याशिवाय आपण प्रगती करू शकत नाही. कुठे रागवायचं, कसं रागवायचं, का रागवायचं हा विचार करावा लागतो. असं नाही की आपण रागवूच नाही. कधीकधी रागवावं लागतं. व्यवहारामध्ये राहताना कधीकधी रागवावं लागतं, पण तो खरा राग नसतो. त्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये द्वेष भावना नसते. त्याला चांगलं करणं हाच आपला उद्देश असतो. त्याचं नुकसान करणं हा काही उद्देश नसतो. त्या रागवण्यामागे त्याचं नुकसान व्हावं असं वाटत नाही. म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे की क्रोध हा आपला महान शत्रू आहे.
आणि हा शत्रू कशामुळे निर्माण होतो? मनामध्ये कामना असल्यामुळे. त्यामुळे कामना आपल्या सोडून दिल्या पाहिजे. आणि जरी कामना पूर्ण झाली नाही तरी ठीक आहे, सगळ्याच कामना काही पूर्ण होत नाही. म्हणून आपल्याला त्यासाठी रागावण्याची काहीच गरज नाही. प्रयत्न करायला पाहिजे, पण सगळीच काही मदत करतील असं नाही. ज्यांनी मदत केली नाही त्यांचा द्वेष करणं, त्यांचा क्रोध करणं हे बरोबर नाही. हेच आपल्याला इथे युधिष्ठिर सांगतात. दुसरा प्रश्न काय आहे? किम आलस्यम च विज्ञेयम. किम आलस्यम च विज्ञेयम. आळस कशाला म्हणावे? आळस कशाला म्हणावे? तर उत्तर आहे धर्मनिष्क्रियता. धर्मनिष्क्रियता. तर धर्मनिष्क्रियता म्हणजे आळस. आळस म्हणजे काय? नुसतं पडून राहणं नाही, काहीही काम करणं नाही. काही काही लोक नुसते पडून राहतात, काहीच काम करत नाही, ते तर आळशी आहेच, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. पण जो मनुष्य धर्माच्या बाबतीत निष्क्रिय राहतो तो आळशी नाही. एखादा मनुष्य खूप ॲक्टिव्ह असेल, खूप काम करत असेल, पण धर्माच्या बाबतीत तो निष्क्रिय आहे, त्याला धर्माशी काहीही घेणं देणं नाही. तो व्यावहारिक जगामध्ये खूप ॲक्टिव्ह आहे, तो काही खूप पैसे कमावतो, नाव यश कमावतो, रात्रंदिवस मेहनत करतो, पण इथे तो जर धर्माचं आचरण करत नसेल, धर्माकडे दुर्लक्ष करत असेल, तर तो खरा आळशी आहे. कारण त्याला आपल्या जीवनाचं उद्देशच कळलेलं नाही आहे. आपण या जगामध्ये कशासाठी आलो? इतर गोष्टीसाठी तो खूप प्रयत्न करतो, पण धर्माबद्दल मात्र निष्क्रियता दाखवतो. तो दानधर्म करत नाही, देवाला मानत नाही, काही साधना करत नाही. हे असं जो करतो त्याची कितीही जरी प्रगती झाली तरी तो आध्यात्मिक जीवनात प्रगती करून घेऊ शकत नाही. म्हणून धर्मामध्ये आपण सक्रिय झालो पाहिजे. आपल्या जीवनामध्ये धर्म आला पाहिजे. आपण बॅलन्स साधला पाहिजे, संतुलन साधलं पाहिजे. आपलं सांसारिक जीवन, आपलं व्यावहारिक जीवन आणि आपलं आध्यात्मिक जीवन या दोन्हीमध्ये संतुलन पाहिजे. मला बाकी गोष्टीसाठी खूप वेळ आहे, खूप पैसा कमावतो, पण जेव्हा जपध्यान करायचं आहे, प्रार्थना करायची आहे, दानधर्म करायचा आहे, त्यावेळेस मात्र आपल्याला मुळीच वेळ नसतो. म्हणजे काय? आळसच आहे. म्हणजे आपण त्याला प्राधान्य देत नाही. ज्या गोष्टीला प्राधान्य द्यायला पाहिजे, ह्या जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्ही एवढा प्रयत्न करता आणि जगातल्या गोष्टी मिळवतासुद्धा, पण लक्षात ठेवा त्या गोष्टी कशा आहे? नाशवंत आहे. तुम्ही एवढे प्रयत्न केले तरी त्या नष्ट होणाऱ्या आहे. पण तुम्ही थोडा जरी धर्माचं आचरण केलं तरी तुमचं कल्याण होणार आहे. तुम्ही वेळ काढला, वेळात वेळ काढायचा असतो. मला वेळच मिळत नाही म्हणजे तुमचा वेळ जातो कुठे? आपल्याला जेवायला वेळ मिळतो, झोपायला वेळ मिळतो, काम करायला वेळ, सगळा वेळ मिळतो. पण जेव्हा धर्माची साधना करायची आहे तेव्हा मात्र आपण टाळाटाळ करतो, त्याकडे दुर्लक्ष करतो. आणि धर्माबद्दलची निष्क्रियता हाच खरा आळस आहे. तर आपण जगामध्ये कितीही ॲक्टिव्ह असू तरी काहीही उपयोग नाही. जर धर्माच्या बाबतीत आपण निष्क्रिय असू, धर्मजीवन सुधारण्यासाठी काहीच करत नसू, तर आपण स्वार्थी असू, आपल्याकडे सगळं काही असेल पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही. म्हणजे तुम्ही जीवन व्यर्थ गमावलं. तुम्ही ॲक्टिव्ह खूप आहात, पण काय धर्माच्या बाबतीत तुम्ही आळशी आहात. तुम्ही धर्माचं आचरणच करत नाही. तोच मनुष्य खरा आळशी आहे. जो मनुष्य धर्माच्या बाबतीत जागरूक आहे तो बरोबर आपलं धार्मिक जीवन पालन करतो. त्यानं जरी थोडे पैसे कमी कमावले तरी हरकत नाही, पण तो धर्माला जीवनामध्ये प्राधान्य देतो. जे मिळालं त्यामध्ये समाधानी असतो. तो वेळात वेळ काढून साधन भजन करतो. अशी व्यक्ती म्हणजे खरी ते ॲक्टिव्ह आहे. नॉट नुसतं ॲक्टिव्ह असणं व्यावहारिक जगात, पण आध्यात्मिक जीवनात निष्क्रिय असणं,
त्याला काही आपण चांगला मनुष्य म्हणू शकत नाही. तो आळशी मनुष्य आहे. त्याच्या या सगळ्या ॲक्टिव्हिटीचा काहीच उपयोग नाही आहे. हेच आपल्याला इथे युधिष्ठिराने सांगितलेलं आहे. आणि आजचा 30वा प्रश्न आहे, स्नानं च किं परम प्रोक्तम. स्नानं च किं परम प्रोक्तम. सगळ्यात उत्तम स्नान कोणते? उत्तर आहे स्नानं मनोमलत्यागः. मनाचे मळ नाहीसे करणे हे सर्वोत्तम स्नान होय. आता इथे 2 प्रकारचं स्नान आहे. एक आहे बाह्य स्नान, दुसरं आहे आंतरिक स्नान. आता तुम्ही दररोज जाता, गंगेवर स्नान करता आणि परत येता. एक प्रकारचं स्नान आहे. ते पण आवश्यक आहे, कारण शरीर स्वच्छ ठेवलं पाहिजे. पण हा गंगेमध्ये स्नान कशाला करतो? की त्याची पापं नष्ट व्हावी म्हणून. श्री रामकृष्ण म्हणायचे की हा जेव्हा गंगेमध्ये जातो स्नान करायला, त्याच्यावरची सगळी पापं एका झाडावर बसतात आणि तो स्नान जेव्हा करतो तेव्हा पाप राहत नाही. पण जेव्हा तो स्नान करून बाहेर येतो तेव्हा ही सगळी पापं येऊन पुन्हा त्याच्यावर स्वार होतात. म्हणजे अशा प्रकारे गंगा स्नान करायचं, मंदिरात जायचं, पण मात्र बाहेरच्या जगामध्ये पाप करायचं, लोकांना छळायचं, त्रास द्यायचा, लोभामुळे लोकांची फसवणूक करायची, तर याला काही स्नान म्हणत नाही. तुम्ही दररोज 4 वेळा स्नान करत असाल, पण उपयोग काय? तुमच्या मनातला मळ जर गेलेला नसेल, तुम्ही जसे आहे तसेच राहत असाल, तुमच्या मनामध्ये काही बदल झालेला नसेल, तर त्या स्नानाला काहीही महत्त्व नाही. म्हणून मनाचा मळ साफ करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तेच खरं स्नान आहे. तुम्ही बाहेरचं स्नान 2 दिवस नाही केलं तरी काही फरक पडत नाही, पण मात्र मनाला दररोज स्नान दिलं पाहिजे. आता मनाला स्नान द्यायचं म्हणजे काय? मनामधले विकार काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, संयम केला पाहिजे. म्हणजे मनामध्ये जे काम क्रोध लोभ मद व मत्सर आहे ते काढून टाकण्यासाठी आपण प्रयत्न करत राहिलो पाहिजे. आता ते विकार आपले दिवसेंदिवस वाढतच आहे आणि आपण काय 4 वेळा स्नान करतो आहे गंगेमध्ये, त्याला काही अर्थ आहे का? म्हणून उत्तम प्रकारचं स्नान कोणतं? बाह्य स्नान तर आवश्यक आहेच, पण ते काही उत्तम नाही आहे. मनाचा मळ साफ करणं, मनाला स्वच्छ करणं, त्यासाठी तर साधुसंग सांगितलेला आहे, त्यासाठी तर शास्त्र अध्ययन सांगितलेलं आहे. काया वाचा मनानं आपण पवित्र झालो पाहिजे, लोकांचं हित केलं पाहिजे. हे स्नान अतिशय महत्त्वाचं आहे. हे स्नान केल्याशिवाय आपण आध्यात्मिक जीवनात प्रगती करूच शकत नाही. जोपर्यंत आपलं मन अपवित्र आहे तोपर्यंत आध्यात्मिक जीवनात आपली प्रगती होणार नाही. ब्लेसेड आर प्युअर इन हार्ट, दे शॅल सी गॉड. ज्यांची हृदय पवित्र आहे तेच भगवंताला बघू शकतील, असं जीसस क्राइस्टने म्हटलेलं आहे. म्हणजे इथे आध्यात्मिक जीवनामध्ये मनाच्या पवित्रतेला खूप महत्त्व दिलेलं आहे. नुसती शरीराची पवित्रता नाही, तर मनाची पवित्रता ही जास्त महत्त्वाची आहे. तुम्ही 1 दिवस स्नान नाही केलं तरी चालेल, पण तुमची साधना मात्र नियमित करत जा. तुमची उपासना दृढपणे चालू द्या. उपासनेमध्ये खंड पडू देऊ नका. म्हणजे मनाला दररोज स्नान द्या, मनाला 4 वेळा स्नान द्या, भगवंताला 4 वेळा प्रार्थना करा, साधन भजन करा, जपध्यान करा, चांगले कर्म करा, दानधर्म करा, स्वाध्याय करा, शास्त्र अध्ययन करा. हे आहे खरं स्नान. आणि या स्नानाला सगळ्यात उत्तम प्रकारचं स्नान म्हटलेलं आहे. म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला स्नान करायचं आहे कोणत्या प्रकारचं, की ज्या स्नानामुळे आपलं मन पवित्र होईल. आपला लोकांशी व्यवहार कसा आहे, आपण प्रामाणिक आहोत का, आपण सत्याचं आचरण करतो का, आपण लोकांना मदत करतो का, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. तुम्ही 1 दिवस स्नान केलं नाही तरी काही बिघडत नाही, पण तुम्ही कितीही स्नान कराल, पण मात्र लोकांना त्रास देणं जर तुम्ही थांबवतच नसाल, तुम्ही स्वार्थी असाल, लोभी असाल,
तर हे सगळं स्नान तुमचं व्यर्थ जाणार. ह्या स्नानामुळे तुमची काहीही प्रगती होणार नाही. म्हणून स्नान सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनाचा मळ साफ करणं. हे उत्तम प्रकारचं स्नान आहे. हे जीवनच आपल्याला त्यासाठी मिळालेलं आहे. आपण जन्मालाच त्यासाठी आलेलो आहोत. कारण जन्मताच आपल्या मनामध्ये विकार आहे. आणि हे विकार कशामुळे आहे? आपल्या मनामध्ये कामना आहे, या जगाची आसक्ती आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी सोडायच्या असेल तर आपल्याला आध्यात्मिक जीवनाकडे वळावं लागेल. मनामध्ये त्यागाची भावना बाळगावी लागेल. आपल्या वासना कामांचा त्याग करावा लागेल आणि मनामधले विकार कमी करावे लागतील. ते अतिशय महत्त्वाचं आहे. तेव्हा जेव्हा आपण मनामधले विकार कमी करू, जेव्हा आपल्या मनामध्ये दया, करुणा, प्रेम, भक्ती ह्या गोष्टी येतील, तेव्हा आपल्या मनाचा मळ हळूहळू निघून जाईल आणि मन पवित्र होईल. आणि अशा पवित्र मनाद्वारेच आपल्याला भगवंताचं दर्शन होऊ शकते. मन पवित्र झाल्याशिवाय भगवंताचा लाभ होत नाही. आणि ह्या सगळ्या साधना कशासाठी आहे? ह्या मनाला पवित्र करण्यासाठी आहे. आपण वाईट कर्म करतो त्यामुळे पाप होतं. आता आपल्याला चांगली कर्म करायची आहे, चांगले विचार करायचे आहे, चांगली वाणी बोलायची आहे की ज्यामुळे आपल्या मनातला सगळा मळ निघून जाईल. आपण सगळ्यांवर समान रूपानं प्रेम करू शकू, लोकांना मदत करू शकू. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला महापुरुषांच्या जीवनामध्ये बघायला मिळतात. स्वामी विवेकानंद बघा किंवा भगवान श्रीरामकृष्ण बघा. त्यांच्या मनामध्ये थोडासुद्धा मळ नव्हता. स्वामीजी म्हणाले की माझ्या मनामध्ये आत्तापर्यंत एकदासुद्धा काम वासनेचा विचारच आला नाही. एवढं मन पवित्र होतं. त्यांच्या मनामध्ये वाईट विचार येऊ शकत नव्हते. एवढं त्यांचं मन पवित्र होतं. तर अशा प्रकारे सगळ्यात महत्त्वाचं स्नान म्हणजे मनाचा मळ साफ करणं. हेच आपल्याला इथे युधिष्ठिराने सांगितलेलं आहे. तेव्हा आज आपण 3 प्रश्नांची उत्तरं बघितली आहे. आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.